Well, students, we were discussing the chemical properties of phenol, and in our last meeting, we have taken one chemical property where the बेन्झिन रिंग ऑफ फेनॉल. ओके, तिथं आपल्याला चेंज जो आहे तो चेंज आपण दिसतो. आपण ब्रोमिनेशन ही केमिकल प्रॉपर्टी बघितली की जिथं आपल्याला बी आर जो आहे तो बी आर हा एकतर ऑर्थो पोझिशनला येतो किंवा पॅरा पोझिशनला येतो आणि ओएच ग्रुप जो आहे तो इंटॅक्ट राहतो. म्हणजे ज्या केमिकल प्रॉपर्टीज आपण स्टडी करणार आहे त्यामध्ये आपण ओएच ग्रुपला तसंच ठेवणार आहे आणि बेन्झिन रिंगवर आपण जे काही चेंजेस आहेत ते चेंजेस करणार आहे. आणि त्यावेळेला मी असं म्हटलेलं होतं की फेनॉल इज अ बाय फंक्शनल कंपाऊंड. इट हॅज टू फंक्शनल ग्रुप्स. एक जो आहे तो ओएच ग्रुप, ओके, आणि दुसरा जो आहे तो बेन्झिन रिंग. आणि मग आता आपण ज्या प्रॉपर्टीचे बघतोय त्या बेन्झिन रिंगच्या प्रॉपर्टीचे त्या प्रॉपर्टी बघतोय. म्हणजे द इफेक्ट ऑफ ओएच ग्रुप ऑन द बेन्झिन रिंग. ओके, आणि मग काय होतं तर ओएच इंटॅक्ट राहतो आणि बेन्झिन रिंगवरच्या काही पोझिशन्स आहेत, मग ते ऑर्थो असेल, मेटा असेल किंवा पॅरा असेल, या पोझिशन्सवर अटॅक होतो अटॅकिंग एजंटचा आणि तुम्हाला प्रॉडक्ट जे आहे ते प्रॉडक्ट मिळतात. ओके, आता आज आपल्याला जी रिएक्शन बघायची आहे दॅट इज नायट्रेशन ऑफ फेनॉल्स. ओके, म्हणजे फेनॉल्सचं नायट्रेशन आपल्याला करायचं आहे. आणि वी नो नायट्रेशन इज नथिंग बट ॲक्शन ऑफ नायट्रिक ॲसिड HNO3. ओके, मग नायट्रिक ॲसिडची ॲक्शन आपल्याला फेनॉलवर करायची. समजा मी फेनॉल घेतलं, दिस इज फेनॉल, ही बेन्झिन रिंग आणि ह्या बेन्झिन रिंगला समजा मी ओएच ग्रुप जोडला. ओके, सो दिस इज फेनॉल. मी जर फेनॉल घेतलं आणि त्याच्यामध्ये जर मी नायट्रिक ॲसिड टाकलं, आता नायट्रिक ॲसिड आपण लिहित असताना HNO3 असं लिहितो. ओके, नायट्रिक ॲसिड इज HNO3. पण हेच जर समजा मी वेगळ्या पद्धतीने लिहायचं जर म्हटलं तर मी असं देखील लिहू शकतो, OH आणि NO2. ओके, मी जर समजा असं लिहिलं HN आणि हे 3 ऑक्सिजन, ओके, OH आणि NO2. सो दिस इज नथिंग बट HNO3. आता नायट्रिक ॲसिड जे आहे ते फेनॉल बरोबर ज्यावेळेला रिॲक्ट होतं त्यावेळेला दोन प्रकारे रिॲक्ट होतं. एक म्हणजे वेन यू टेक डायल्यूट नायट्रिक ॲसिड, ओके, रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन वेगळी होते. अँड इफ यू टेक कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन वेगळी होते. आता इथं मी डायल्यूट नायट्रिक ॲसिड घेणार आहे. सो दिस नायट्रिक ॲसिड इज डायल्यूट. सो वेन फेनॉल रिॲक्ट्स विथ डायल्यूट नायट्रिक ॲसिड. ओके, आता काय होतं आपल्याला माहिती आहे की हा जो फेनॉल जो आहे तो ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे. म्हणजे द इनकमिंग ग्रुप गोज टू आयदर ऑर्थो पोझिशन ऑर ॲट पॅरा पोझिशन. ओके, आणि आपण असं म्हटलं की ज्या वेळेला फेनॉलच्या केमिकल प्रॉपर्टी आपण स्टडी करतो त्यावेळेला या बेन्झिन रिंगवर जो ग्रुप येणार आहे तो जो आहे तो इलेक्ट्रोफिलिक ग्रुप आहे. ओके, म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज आहे. म्हणजे थोडक्यात काय तर इथं नायट्रिक ॲसिड जर तुम्ही बघितलं तर OH मायनस आहे आणि NO2 प्लस आहे. Okay, so this NO2 is electrophile. So this NO2 that is electrophile is added at ortho position or at para position. मेटा पोझिशनला NO2 येत नाही. म्हणजे आता इथं काय असणार तर बेन्झिन रिंगवर H जो आहे तो H प्लस असेल, मग तो H प्लस बाजूला जाईल आणि त्या ठिकाणी NO2 प्लस येईल. मग हा H प्लस आणि हा OH मायनस म्हणजे H2O निघून जाईल आणि हा NO2 जो आहे तो NO2 इथे येईल. म्हणजे यू विल गेट द प्रॉडक्ट, ही बेन्झिन रिंग, त्याच्यानंतर हा OH आणि ऑर्थो पोझिशनला तुम्हाला मिळाला NO2. ओके, सो यू गेट ऑर्थो नायट्रो फेनॉल ॲज द प्रॉडक्ट. ओके, द प्रॉडक्ट इज ऑर्थो नायट्रो फेनॉल. ओके, तसंच काय होतं तर पॅरा पोझिशनला जो H जो आहे तो H आणि हा OH H2O जो आहे तो H2O निघून जाईल आणि हा NO2 जो आहे तो NO2 इथे येईल. सो one more product will be obtained where the NO2 will be at the para position. Okay, हा OH आहे तसाच राहील, फक्त NO2 जो आहे तो NO2 इथे येईल. So you will get para nitrophenol as the product. Okay, para nitrophenol. So when phenol reacts with nitric acid, dilute nitric acid, okay, you get a mixture of ortho and para nitrophenol. Okay, and plus H2O. ओके, म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे तर ऑर्थो नायट्रोफेनॉल आणि पॅरानायट्रोफेनॉल यांचं कॉम्बिनेशन जे आहे ते कॉम्बिनेशन होईल. आणि इथं देखील जर आपण बघितलं तर आपल्याला हा जो पॅरानायट्रोफेनॉल जो आहे हा मेजर प्रॉडक्ट आहे आणि ऑर्थो नायट्रोफेनॉल जो आहे हा मायनर प्रॉडक्ट आहे. ओके, सो दिस इज मायनर प्रॉडक्ट अँड दिस इज मेजर प्रॉडक्ट.
आता हे मेजर आणि मायनर आपण ब्रोमिनेशनच्या वेळेला देखील बघितलेलं होतं. आपण असं म्हटलं होतं की ज्या वेळेला ब्रोमिनेशन आपण करतो आणि ब्रोमिनेशन करत असताना आपण जेव्हा ऑर्गॅनिक सॉल्व्हंट घेतो त्यावेळेला तुम्हाला ऑर्थो आणि पॅराब्रोमोफेनॉल जे आहेत हे प्रोडक्ट्स मिळतात. त्यामधला पॅराब्रोमोफेनॉल जो आहे हा मेजर प्रॉडक्ट आहे आणि ऑर्थोब्रोमोफेनॉल जो आहे हा मायनर प्रॉडक्ट आहे. ओके. आणि त्याच्यामुळं तुम्हाला सीईटी मध्ये ज्यावेळेला प्रश्न विचारला जाऊ शकेल की when you carry out the nitration of phenol using dilute nitric acid, okay, which of the following is a major product? मेजर प्रॉडक्ट कोणता असं विचारलं जाईल. सो मेजर प्रॉडक्ट इज पॅरानायट्रोफेनॉल. ओके. अँड विच ऑफ द फॉलोइंग इज मायनर प्रॉडक्ट. मायनर प्रॉडक्ट कोणतं? ऑर्थोनायट्रोफेनॉल. ओके. हा मायनर प्रॉडक्ट म्हणून आपल्याला मिळणार आहे. सो दिस इज अबाउट नायट्रेशन युझिंग डायल्यूट नायट्रिक ऍसिड. आता हेच नायट्रेशन आपण काय करणार आहे तर बाय युझिंग concentrated nitric acid. Okay, so instead of taking dilute nitric acid we will take concentrated nitric acid and we'll see what happens. Okay, using concentrated nitric acid. Okay, आता कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिडचा अर्थ नायट्रिक ऍसिड जे ते अत्यंत स्ट्रॉंग आपण घेतलेलं आहे आणि हे करत असताना त्याच्यामध्ये थोडंसं कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड जे तेही टाकायला लागतं. सो मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड प्लस कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. ओके, याला म्हणतात नायट्रेटिंग मिक्सचर. Okay, so this is called as nitrating mixture. So when you prepare nitrating mixture and when you carry out the nitration of phenol, okay, आता जर तुम्ही नायट्रेशन जर केलं तर काय होतं तर नायट्रेशन करत असताना आपल्याला माहिती आहे आपण लिहित असताना कसं लिहितो OH आणि NO2. ठीक आहे, हे कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड घेतलेलं आहे आणि आपण कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड पण घेतलेलं आहे. ओके, आणि हे जे आहे हे आपण हीट केले, गरम केलेले आहे. म्हणजे आपल्या कंडिशन जे आहेत ते एक्स्ट्रीम कंडिशन्स आहेत. म्हणजे आपण स्ट्रॉंग कंडिशन जे आहेत त्या स्ट्रॉंग कंडिशन्स वापरलेत. आणि ज्यावेळेला तुम्ही एक्स्ट्रीम कंडिशन्स किंवा स्ट्रॉंग कंडिशन वापरता त्यावेळेला हे नायट्रेशन जे आहे ते ऑर्थो पोझिशनला पण होतं आणि पॅरा पोझिशनलाही होतं. म्हणजे इथेही NO2 येतो, इथेही NO2 येतो आणि इथेही NO2 येतो. या दोन ऑर्थो पोझिशन्स आहेत, या दोन ठिकाणी NO2 येणार आहे. ही पॅरा आहे, इथे NO2 येणार आहे. म्हणजे टोटल आपल्याला हे नायट्रिक ऍसिड जे आहे हे 3 टाइम्स लागतील. ओके, आणि आपला प्रॉडक्ट मिळेल ही बेन्झिन रिंग, हा OH ग्रुप. ओके, त्यानंतर इथं NO2 येईल, त्याच्यानंतर इथं पण NO2 येईल आणि इथेही NO2 येईल. सो यू गेट 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल. ओके, 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल. ओके, आणि यालाच आपल्याला माहिती आहे दिस इज नथिंग बट पिक्रिक ऍसिड. ओके, सो 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल इज ऑल्सो कॉल्ड एज पिक्रिक ऍसिड. ओके, पिक्रिक ऍसिड हा प्रॉडक्ट जो आहे हा प्रॉडक्ट आपल्याला मिळतो. सो वेन फेनॉल रिॲक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड in place of concentrated sulfuric acid which is also called as oleum, त्याला oleum असं देखील म्हणतात, you get 2,4,6 trinitrophenol as the product plus काय होईल तर thrice H2. ओके, आणि आता इथं परीक्षेमध्ये प्रश्न विचारत असताना प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की हाऊ विल यू कन्वर्ट कार्बोलिक ऍसिड into picric acid. Okay, how will you convert carbolic acid into picric acid? So carbolic acid is nothing but phenol. Okay, carbolic acid म्हणजे काय तर फेनॉलचंच दुसरं नाव आहे कार्बोलिक ऍसिड. आणि पिक्रिक ऍसिड म्हणजे काय तर 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल. ओके, म्हणजे कन्वर्जन ऑफ कार्बोलिक ऍसिड इनटू पिक्रिक ऍसिड म्हणजेच काय तर यूज ऑफ नायट्रेटिंग मिक्सचर और यूज ऑफ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड. ओके, सो दिस इज अबाउट नायट्रेशन ऑफ फेनॉल. ओके, आता पुढची रिएक्शन जी आहे ती पुढची रिएक्शन आपण बघू अँड दॅट इज सल्फोनेशन. ओके, सल्फोनेशन आणि सल्फोनेशन म्हणजेच काय तर ऍक्शन ऑफ
कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. ओके, सल्फोनेशन म्हणजे काय, तर ऍक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडवर फेनॉलची ऍक्शन जी आहे ती काय होते हे आपल्याला बघायची. आतापर्यंत तुम्ही बघितलं की आपण काय केलं होतं, तर दोन वेगवेगळ्या कंडिशन, ब्रोमिनेशन असेल, दोन वेगवेगळ्या कंडिशन्स होत्या. एका कंडिशनमध्ये तुम्हाला ऑर्थो आणि पॅरा ब्रोमोफेनॉल मिळालं, दुसऱ्या कंडिशनमध्ये तुम्हाला 2,4,6 ट्राय ब्रोमोफेनॉल मिळालं. म्हणजे मोनो सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट आणि ट्राय सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट ब्रोमिनेशनच्या बाबतीमध्ये. तसंच नायट्रेशनच्या बाबतीमध्ये एका कंडिशनमध्ये तुम्हाला ऑर्थो आणि पॅरा नायट्रोफेनॉल मिळाले, मोनो सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट, आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये तुम्हाला 2,4,6 ट्राय नायट्रोफेनॉलमध्ये म्हणजे ट्राय सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट मिळाले. म्हणजे ब्रोमिनेशनला मोनो सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट ऑर्गॅनिक सॉल्व्हंट असेल तर, आणि ट्राय सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट ब्रोमिन वॉटर असेल तर, म्हणजे ॲक्वियस असेल तर. नायट्रेशनला डायल्यूट नायट्रिक ॲसिड असेल तर तुम्हाला मोनो सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट मिळतो. ओके, म्हणजे ऑर्थोनायट्रोफेनॉल किंवा पॅरानायट्रोफेनॉल. आणि जर कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड असेल तर ट्राय सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट मिळतो, म्हणजेच 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल, की ज्याला आपण पिक्रिक ॲसिड म्हणतो. आता इथं आपण सल्फोनेशन करणार आहे, ऍक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. इथे आपण कंडिशन जे आहे त्या कंडिशन्स आपण बदलणार आहे. ओके, यामध्ये पहिली कंडिशन जी आहे ती ॲट रूम टेम्परेचर. ओके, रूम टेम्परेचरला काय होतं हे आपल्याला बघायचंय. ओके, आणि त्याच्यानंतर आपण ॲट हाय टेम्परेचरला काय होतं हे आपण बघणार आहे. ओके, आता मी पुन्हा एकदा फेनॉल घेतो, अँड दिस फेनॉल is treated with concentrated sulfuric acid. आता मी लिहिताना कसं लिहितोय बघा, H2SO4. ओके, लिहिताना कसं लिहिलं, OH आणि SO3H. ओके, दिस इज कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड, आणि आपण ही रिएक्शन जे ही रूम टेम्परेचरला करतोय. ओके, म्हणजे लो टेम्परेचर आपण ही रिएक्शन करतो. आता इथं आपल्याला माहिती आहे की हा OH मायनस आहे आणि SO3H जो आहे हा प्लस आहे. ओके, म्हणजे हा SO3H जो आहे तो इलेक्ट्रोफाईल आहे. ओके, आता हा इलेक्ट्रोफाईल आहे आणि हा OH जो आहे हा OH तुम्हाला मायनस दिसतोय. ओके, आता काय होणार आहे, तर तुमचा ऑर्थो पोझिशनचा H जो आहे तो H आणि OH म्हणजे H2O जो आहे तो H2O तुम्हाला निघून जाईल. ओके, आणि हा SO3H जो आहे तो इथे येईल, म्हणजे यू विल गेट द प्रॉडक्ट हा OH आणि इथं SO3H. ओके, हा प्रॉडक्ट जो आहे हा प्रॉडक्ट तुम्हाला मिळतो, विच इज कॉल्ड एज ऑर्थोफेनॉल sulfonic acid. Okay, you get orthophenol sulfonic acid as the product. आतापर्यंत बघा, ब्रोमिनेशन केलं त्यावेळेला तुम्हाला दोन प्रॉडक्ट मिळाले होते, एक ऑर्थो आणि दुसरा पॅरा. नायट्रेशन केलं तरी दोन प्रॉडक्ट मिळाले होते, एक ऑर्थो आणि पॅरा. ओके, पण ज्यावेळेला तुम्ही सल्फोनेशन करता रूम टेम्परेचरला तुम्हाला ऑर्थोफेनॉल सल्फोनिक ऍसिड हा प्रॉडक्ट जो आहे हा प्रॉडक्ट तुम्हाला मिळतो. ओके, पण तेच जर समजा तुम्ही टेम्परेचर बदललं, टेम्परेचर चेंज केलं, म्हणजे इफ यू कॅरी आउट द सेम रिॲक्शन ॲट हाय टेम्परेचर. ओके, म्हणजेच जर समजा तुम्ही हे जर हीट केलं, गरम केलं, द टेम्परेचर इज 373 केल्विन, म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस. ओके, 100 डिग्री सेल्सिअसला तुम्ही जर ही रिॲक्शन जर केली तर काय होतं, तर इन्स्टेड ऑफ going SO3H at ortho position, this SO3H goes to the para position. ओके, आणि मग तुम्हाला प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट असा मिळतो, ही बेन्झेलिन, हा OH आणि SO3H जो आहे तो इथे येणार आहे पॅरा पोझिशनला. सो यू गेट पॅराफेनॉल सल्फोनिक ऍसिड. पॅराफेनॉल सल्फोनिक ऍसिड. ओके, म्हणजे थोडक्यात काय झालं, तर ज्या वेळेला तुम्ही सल्फोनेशन करता त्यावेळेला जरी दोन कंडिशन्स वेगळ्या असल्या, ॲट रूम टेम्परेचर अँड ॲट हाय टेम्परेचर. ओके, दोन्ही कंडिशन्स जरी वेगळ्या वेगळ्या असल्या तरी देखील तुम्हाला मोनो सबस्टिट्यूटेड प्रॉडक्टच मिळतात. ऑर्थोफेनॉल सल्फोनिक ऍसिड ॲट रूम टेम्परेचर और नॉर्मल टेम्परेचर अँड
पॅराफेनॉल सल्फोनिक ऍसिड ॲट हाय टेम्परेचर. ओके, म्हणजे थोडक्यात काय तर दोन्हीकडं तुम्हाला मोनो सबस्टिट्यूट प्रॉडक्ट मिळालेलं आहे. ओके, मग आता बऱ्याच वेळेला असंही केलं जातं की काही वेळेला असं विचारलं जातं, हाऊ विल यू कन्वर्ट ऑर्थोफेनॉल सल्फोनिक ऍसिड इनटू पॅराफेनॉल सल्फोनिक ऍसिड. ओके, ऑर्थोफेनॉल सल्फोनिक ऍसिडचं कन्वर्जन पॅराफेनॉल सल्फोनिक ऍसिडमध्ये कसं कराल. ओके, आपल्याला माहिती आहे तुम्ही फेनॉल घेतलं, त्याचं सल्फोनेशन केलं, रूम टेम्परेचर तुम्हाला ऑर्थोफेनॉल सल्फोनिक ऍसिड मिळतं. ओके, आणि हाय टेम्परेचरला तुम्हाला पॅराफेनॉल सल्फोनिक ऍसिड मिळतं. म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला पॅराफेनॉल सल्फोनिक ऍसिड जर पाहिजे असेल तर तुम्हाला टेम्परेचर जे ते टेम्परेचर जास्त ठेवायला लागेल. मग ऑर्थोफेनॉल सल्फोनिक ऍसिडचं कन्वर्जन पॅराफेनॉलमध्ये करायचं असेल, सिंपल आहे. ऑर्थोफेनॉल सल्फोनिक ऍसिड घ्या आणि ते जे आहे ते हीट करा 373 केल्विनला. Okay, so when you heat it at 373 Kelvin, this orthophenol sulfonic acid is converted into paraphenol sulfonic acid. फक्त SO3H जो आहे तो ऑर्थो पोझिशनला जो आहे त्याच्याऐवजी तो काय होतो तर पॅरा पोझिशनला येतो. सो दिस इज अबाउट सल्फोनेशन. तर लक्षात ठेवायचं ब्रोमिनेशन दोन कंडिशन्सना, एका कंडिशनमध्ये तुम्हाला मोनो सबस्टिट्यूट प्रॉडक्ट, दुसऱ्या कंडिशनमध्ये ट्राय सबस्टिट्यूट प्रॉडक्ट. नायट्रेशन एका कंडिशनला मोनो सबस्टिट्यूट प्रॉडक्ट आणि दुसऱ्या कंडिशनला ट्राय सबस्टिट्यूट प्रॉडक्ट. पण सल्फोनेशन मध्ये मात्र एका कंडिशनला ऑर्थोफेनॉल सल्फोनिक ऍसिड मोनो सबस्टिट्यूटेड, दुसऱ्या कंडिशनला पॅराफेनॉल सल्फोनिक ऍसिड अगेन मोनो सबस्टिट्यूटेड. ओके, फक्त टेम्परेचर मध्ये फरक आहे. इथं रूम टेम्परेचरला रिएक्शन होते किंवा लो टेम्परेचरला रिएक्शन होते आणि इथं हाय टेम्परेचर रिएक्शन होते, म्हणजे 100 डिग्री सेल्सिअसला ही रिएक्शन होते. ओके, बरं आता पुढची केमिकल प्रॉपर्टी. Oxidation of phenol. Okay, ऑक्सिडेशन ऑफ फेनॉल. आता फेनॉलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर काय होतं हे आपल्याला बघायचंय. ओके, आता मी समजा फेनॉल घेतलं आणि या फेनॉलचं जर समजा मला ऑक्सिडेशन करायचं असेल तर आय विल हॅव टू यूज सर्टन ऑक्सिडायझिंग एजंट. कसं तरी कुठला तरी ऑक्सिडायझिंग एजंट जो आहे तो ऑक्सिडायझिंग एजंट मला वापरायला लागेल. मग आता ऑक्सिडायझिंग एजंट कोणता वापरायचा तर आपण अल्कोहोलचं ऑक्सिडेशन ज्यावेळी केलं होतं त्यावेळी आपण वापरलं होतं K2Cr2O7, पोटॅशियम डायक्रोमेट आणि सल्फ्युरिक ऍसिड. ओके, डायल्यूट H2SO4 हा आपण ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून वापरला होता. आणि आपल्याला माहिती आहे की याच्यापासून आपल्याला काय मिळालं होतं तर नेसंट ऑक्सिजन मिळाला होता आणि ते आपण ऑक्सिडेशनसाठी वापरलं होतं. ओके, म्हणजे हा एक ऑक्सिडायझिंग एजंट आपण वापरला होता. आणि मी असे म्हटलं होतं की इन्स्टेड ऑफ युझिंग पोटॅशियम डायक्रोमेट अँड सल्फ्युरिक ऍसिड यू कॅन यूज क्रोमिक ऍसिड ऑल्सो विच इज अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, दॅट इज CrO3. म्हणजे क्रोमिक ऍसिड वापरून देखील आपण ऑक्सिडेशन जे आहे ते ऑक्सिडेशन करू शकतो. मग आपण हे वापरू शकतो किंवा हे वापरू शकतो. आता इथे मी पोटॅशियम डायक्रोमेट घेतलेलं आहे. ओके, आणि सल्फ्युरिक ऍसिड घेतले विच इज अ फॅक्टरी फॉर नेसंट ऑक्सिजन. ओके, सिमिलरली CrO3 इज अगेन अ फॅक्टरी फॉर नेसंट ऑक्सिजन. मी जर समजा असं केलं पोटॅशियम डायक्रोमेटच्या ऐवजी मी जर समजा सोडियम डायक्रोमेट घेतलं, काय फरक पडतो. Na काय आणि K काय एकच आहे. म्हणजे सोडियम डायक्रोमेट आणि डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड इज ऑल्सो अन ऑक्सिडायझिंग एजंट. मग हा ऑक्सिडायझिंग एजंट घेतला आणि मी जर समजा ऑक्सिडेशन केलं, ओके, काय होतं ते बघूया. Na2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4. ओके, इट विल प्रोड्यूस नेसंट ऑक्सिजन. हा जो आहे हा नेसंट ऑक्सिजन प्रोड्यूस करेल. ओके, आणि आता फेनॉलचं जे आहे ते फेनॉलचं ऑक्सिडेशन होणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे ऑक्सिडेशन इज नथिंग बट ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. ओके, ऑक्सिजनची ॲडिशन होते. आता ऑक्सिजनची ॲडिशन होते किंवा कुठं होते तर इथं एक ऑक्सिजन जो आहे तो ॲड केला जातो. ओके, आणि आपल्याला माहिती आहे की ऑक्सिडेशन जे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन आहे तसंच रिमूव्हल ऑफ हायड्रोजन देखील आहे. ओके, मग काय होतं तर इथला H बाजूला जातो. ओके, तसंच हा पण H बाजूला जातो आणि एक ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन बाजूला जातो. ओके, म्हणजे इथे एक ऑक्सिजन शिल्लक राहिला. म्हणजे थोडक्यात तुम्हाला ही बेन्झीन रिंग आहे. ओके,
इथं तुम्हाला एक ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन तुम्हाला दिसतोय. ओके, तसंच एक ऑक्सिजन जो आहे तो इथं येतो, म्हणजे इथं देखील एक ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन आला. ओके, आणि मग आता इथला हायड्रोजन, हा हायड्रोजन आणि हा O म्हणजे H2O जो आहे तो H2O निघून गेला. ओके, म्हणजे आम्हाला नेसंट ऑक्सिजन जे आहेत ते 2 लागणार आहेत. ओके, आणि मग आता इथं डबल बॉन्ड येईल, तसं इथे डबल बॉन्ड येईल, म्हणजे ओके, अशा पद्धतीचा प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट मिळतो. आणि आपल्याला माहिती आहे की अल्टरनेट डबल बॉन्ड असतात. डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड. ओके, अशा पद्धतीचा प्रॉडक्ट जो आहे हा प्रॉडक्टला मिळतो आणि याला म्हणतात बेन्झोक्विनोन. ओके, सो यू गेट बेन्झोक्विनोन ॲज द प्रॉडक्ट. बेन्झोक्विनोन जो आहे हा प्रॉडक्ट आपल्याला मिळाला. सो वेन यू कॅरी आउट द ऑक्सिडेशन ऑफ फेनॉल with the help of sodium dichromate and dilute sulfuric acid or chromic acid CrO3, okay, you get benzoquinone as the product. Okay, so this is about oxidation. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये रिडक्शन जे आहे, रिडक्शन कसं केलं जातं, ओके, फेनॉलचे रिडक्शन जे आहे हे रिडक्शन कसं केलं जातं ते बघूया. आणि 2 नेम्ड रिॲक्शन्स आहेत, त्या 2 नेम्ड रिॲक्शन्स आपण बघणार आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच.